संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, संध्याकाळचे वाजलेत 7 आणि मी आत्ताशी व्हिडिओला सुरुवात केली आणि छान आता बसलो आहे. ऑफिसचं काम देखील चालू आहे आणि मस्त आणि छान चाललं आहे, मस्त चाललं आहे आणि खूप खूप बरं वाटतं आहे. तर मंडळी, एका गोष्टीविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. तत्पूर्वी तुम्हाला सांगतो, जो तुम्हाला मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं, सेन्सेक्स रविवारी ज्या दिवशी आपलं बजेट डिक्लेअर झालं होतं त्या दिवशी खरंच खूप डाऊन झाला होता. 1,500ने डाऊन गेला होता. आणि काल पण मी तुम्हाला बोललो होतो, होप्स ठेवायचे, माणसाने होप्स सोडायचे नाही. कधी काय होईल ते सांगता येत नाही. शेअर मार्केट आहे शेवटी, म्हणजे जास्त हुरळून पण नाही जायचं, जास्त घाबरून पण नाही जायचं. आणि जसं तुम्हाला बोललो होतो तसं बघा, आज सुद्धा बघा, दाखवतो 1 मिनिट. हा बघा, आजचं मार्केट बघा 2072 पॉईंटने अप आहे. 3 फेब्रुवारीची तारीख आहे बघा. सेन्सेक्स एवढा आहे आणि निफ्टी तुम्हाला दाखवतो. निफ्टी बघा, निफ्टी पण 639 पॉईंटने अप आहे बघा. या वर्षातलं पहिलं एवढं मार्केट असेल जे अप झालं असेल बघा. बघितलं? त्यामुळे होप्स सोडायचे नसतात. आता एवढं वाढलं आहे म्हणल्यानंतर हुरळून पण जायचं नाही. कदाचित काही शॉर्ट टर्म उद्या कदाचित डाऊन पण होईल, सांगता येत नाही. मार्केट हे म्हणतात ना, अनसर्टन असतं. त्याच्यामुळे बघा, मी तुम्हाला तेच सांगितलं, माणसाने होप्स हारून पण जाऊ नये. पेशन्स गेम आहे ह्याच्यातला. तर हा सगळा आहे. हां, तर मंडळी, आपण काय बोलतो, पेशन्स गेम म्हणजे संयम. माणसाने संयम ठेवला पाहिजे, म्हणजे होप्स हारले नाही पाहिजेत. आणि आपण तर मध्यमवर्गीय आहे. अजिबात संयम ढळू देता कामा नये. काही होऊ दे आपल्या जीवनात, संयम अजिबात सोडता कामा नये. म्हणजे एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आत्ताच MMRDA ने एक रस्ता बांधला आणि त्या रस्त्याचं उद्घाटन आता फेब्रुवारीमध्येच होणार होतं, आचारसंहितेनंतर. आणि त्यावर बरीचशी टीका झाली. तो रस्ता बघा, तुम्हीच बघा कसा बांधलाय. बघितलात? तर मंडळी, आता मी तुम्हाला जे म्हणलो, माणसाने पेशन्स ठेवावे, पेशन्स ठेवलेच पाहिजेत. बरोबर आहे मंडळी. या रस्त्याने जाताना पेशन्स ठेवलेच पाहिजेत, संयम ठेवलाच पाहिजे. कारण 4 लेनचा जो रस्ता आहे, 4 लेन्स, चार म्हणतात ना आपण, चौपदरी रोड आहे. तो अचानक जाऊन एका ठिकाणी, एका वळणावर हा नॅरो होतो आणि अचानक 2 दुपदरी हा रोड होतो. म्हणजे अशी गाडी स्विंग कनाली, मध्येच ब्रेक लावायचा, मध्येच हळू करून 2 पदरीच्या ह्याने जाऊन जायचं. मग नंतर त्यात काही होऊ दे, ॲक्सिडेंट्स होऊ देत, काही होऊ देत, काही नाही. संयम ठेवायचा, संयम असणं गरजेचं आहे. तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी संयमच ठेवायचा. आणि त्या रस्त्यावरनं प्रवास करणाऱ्या वाहनधारकांनी तर खूपच पेशन्स ठेवावे. मी तर म्हणेन, किंबहुना शक्यतो गाडी एकदम स्लो चालवताना, काय म्हणायचं, MMRDA ने हा रस्ता रहदारी सुखकर, अगदी सुलभ होण्यासाठी हा रस्ता बांधला होता ना. मग अचानक 4 पदरी रस्ता, 4 लेनचा रस्ता अचानक एका ठिकाणी येऊन बॉटल, आपली बाटलीचा गळा कसा असतो, ही बघा, ही बाटली ही अशी खालनं रुंद आहे आणि वरती अचानक बघा ह्याला बॉटलनेक तो रोड झाला आहे. मेट्रो लाईन 9च्या वरती तो रोड बांधलेला आहे, जो हायवे. आणि तो अचानक बॉटलनेक सारखा एकदम निमुळता होत गेलेला आहे. म्हणजे कसं याच्यावरनं गाड्या चालवतील. आता त्यावर MMRDA ने स्पष्टीकरण दिलं, ट्विट करून स्पष्टीकरण दिलं की आम्ही नाही, भविष्यात त्याचं रुंदीकरण होणार आहे, भविष्यात तो अनेक रस्त्यांशी जोडला जाणार आहे.
पण भविष्यात जोडला जाणार आहे ना, मग आधीच का तुम्ही लोकांची परीक्षा घेताय? लोकांच्या जीवाची परीक्षा का घेणार त्या रोडवरनं? का निधी संपला होता? त्या रस्त्यामध्ये जो मिळालेला निधी आहे, आधी 4 पदरी, नंतर 2च पदरी निधी उरला, म्हणून तो पुढचा रोड, पुढचा रस्ता हा दुपदरीच फक्त झाला. काय नेमकं समजायचं आमच्यासारख्या लोकांनी? तुम्हीच सांगा मंडळी, तुम्हीच सांगा काय समजायचं? आपण काय समजायचं? करदाते ना आपण. आता आपल्यासाठी बजेट वगैरे डिक्लेअर होतं ना, रस्त्यांसाठी निधीचं प्रोव्हिजन केलं जातं. मग हा निधी जातो कुठे? रस्त्यांसाठी येणारा निधी हा असा जर खर्च होणार असेल, ह्याचं ऑडिट व्हायला नको होतं? किंबहुना ह्याचं डिझाईन हे तुम्ही आधी पब्लिश नको करायला होतं? लोकांकडनं सूचना नको घ्यायला हव्या होतात? जर तुम्ही आता सांगताय तो रोड बरोबर आहे, त्या रोडचं भविष्यातला आम्ही हे करणार होतो. काही लोक तर काय ठिकाणी असं उत्तर देत आहेत की तिथे आम्ही अजून रस्त्याचे म्हणतात ना, रस्ता भूमी अधिग्रहण झालं नव्हतं. काय नेमकं चाललंय? काय गदारोळ आहे हा? काय गोंधळ माजवलाय? संयम, आम्ही किती संयम ठेवावा मंडळी? मीरा भाईंदर मधल्या लोकांनी हे बघावं, हे काय होत चाललंय, कुठे वळत चाललंय. आणि मीरा भाईंदर मधल्याच लोकांनी का, संबंध महाराष्ट्राने, संबंध भारतातल्या लोकांनी हे बघायला हवं, काय होत चाललंय, काय गोंधळ उडत चाललाय हा? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? आता तुम्ही म्हणाल अरे टीका करतोय, असं काय चांगली काम करतोय. मंडळी, चांगली कामं जिथे होतात तिथे आमचं प्रोत्साहन सगळ्यांचंच असतं. सगळेजण छान, चांगल्या कामाला चांगलं म्हणणं ही आपली संस्कृती आहे. पण वाईट कामाला सुद्धा दुर्लक्ष करणं ही विकृती आहे ना. अटल सेतू बांधले, चांगले हायवे बांधतायत, मुंबई पुण्यावरती मिसिंग लिंक होतोय, कर्जत पनवेलची कनेक्टिव्हिटी दिली जाते, बुलेट ट्रेन येते, कौतुकास्पद आहे. पण त्यामध्येच हे असे रोड जिथे बांधले जात असतील तिथे बोलायला नको? लोकांच्या जीवाशी खेळलं जाते. का खेळलं जाते? मला वाटतं लोकसंख्या कमी करण्याचं हे कुठलं सरकारी धोरण, अदृश्य धोरण तर नाहीये ना. अहो, सुसाट येणारा माणूस, त्याला वाटणार आहे पुढे तेवढाच रोड आहे, तो त्याच स्पीडने जाणार ना. आता तुम्ही म्हणाल नाही आम्ही मध्येच कुठेतरी स्पीड ब्रेकर करू, हे करू. अरे पण शेवटी पुढे जाऊन त्या नाक्यावर तुमच्या इथे ट्रॅफिक होणारच आहे ना. अजब आहे. असो, याकडे लक्ष दिलं जावं. नाहीतर त्या पुलाचं पूर्ण काम करा आणि नंतर तो रहदारीसाठी खुला करा. एवढी घाई करू नका. आता इलेक्शन्स तर झालेत, मोस्टली झालेले आहेत, त्यामुळे आता लगेच काही इलेक्शन नाही आहे. त्यामुळे उद्घाटन केलं तर त्याचा फायदा लगेच तुम्हाला भेटेल असं नाही आहे. वाटल्यास तुम्ही पुढच्या इलेक्शनची वाट बघा, तोपर्यंत त्याच्या अगोदर जरी उद्घाटन केलं तरी चालेल. आमचं त्याशी काही देणं घेणं नाही, पण असं नका करू. आमचा जीव आहे हो, सामान्य असतो तरी जीव आहेच ना. असो, ज्या कोणी कन्सर्न ऑथॉरिटी असेल त्यांनी लक्ष द्यावं. म्हणजे कळकळीची विनंती आहे. खूप सारे व्हिडिओज बनतात या गोष्टीवर. मी तर उलटा उशिरा बोलतोय. सगळे बहुतेक यूट्यूबर्सने सोशल मीडियावर ह्याच्यावर टीका केली जाते. प्लीज या टीकेकडे लक्ष घ्या. ज्या टीकेवर लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यावर नक्कीच लक्ष द्या मंडळी. बाकी आम्ही तर संयमी आहोतच आणि राहणारच आहोत. कारण हा देश आमचा आहे, हा महाराष्ट्र माझा आहे, ही मुंबई माझी. तर चला मंडळी, आज जरा ऑफिसचं काम जरा जास्तच होतं,
त्यामुळे जरा उशीर झाला. उशीर नाही, जास्त नाही वाजले, 1:45 झाला आहे आणि आता झोपायची वेळ झाली. तर मंडळी तत्पूर्वी आज जे शेअर मार्केट 2000 पॉईंटने अप झालं त्याच्या बाबतीत म्हणजे बॅकग्राऊंडला अशी न्यूज आहे म्हणजे अमेरिका आणि भारतामध्ये पुन्हा एक व्यापाराचा करार झाला आणि अमेरिकेने आपल्यावरचे टॅरिफ जे वाढवलेले होते ते आता कमी झाले. अंतर्गत केलेल्या करारामुळे व्यापारी करारामुळे थोडे बाजारामध्ये स्थिरता आली आहे आणि सेन्सेक्स वाढला आहे. आपल्या रुपयाची सुद्धा व्हॅल्यू 1 रुपयाने चांगली झाली. डॉलर स्वस्त झाला 1 रुपयाने आणि एका दिवसातल्या सगळ्या घडामोडीमुळे सेन्सेक्स आज चांगला वाढला होता. ही कारणं असतात, काय कारणं असतात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतसुद्धा काही घडामोडी घडत असतात. विदेशी पॉलिसी असतात, ज्या फॉरेन पॉलिसी असतात त्या चेंजेस होतात. त्याच्यामुळे पण काही घटना चांगल्या होतात, पॉझिटिव्ह त्याचा होतो, इफेक्ट होतो. असू दे, आता हे पॉझिटिव्ह झालं आहे. जसं मी मागाशी व्हिडिओमध्ये काय बोललो की माणसाने संयम बाळगला पाहिजे, पण नको तिथे देखील संयम नाही बाळगला पाहिजे. आपल्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्या बाबतीतसुद्धा बोलायला पाहिजे. पण बोलणं पण नुसतं फायदा नाही, त्या प्रॉपर ऑथॉरिटीपर्यंत ते बोलणं गेलं पाहिजे. असो, आय होप सो. माझे व्हिडिओ खूप कमी लोक बघतात, खूपच कमी लोक बघतात, पण ज्यांचे व्हिडिओ तुम्ही मंडळी बाबतचे बघताय ते प्लीज मनावर घ्या. आणि जो काही तिथे मीरा भाईंदरमध्ये जो उड्डाणपूल बांधला आहे त्याच्या बाबतीत काय सेफ्टी मेजर्स घ्या लवकरात लवकर. आणि असो, तुर्तास तर या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबते. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.